सुमित दादा टेटमे, आपलं खरंच मनापासून धन्यवाद. तो तुम्ही प्रेमाचा चाय प्रेमाने दिलात आम्हाला सगळ्यांना. आणि मुकादम यांना ज्यावेळेला तुम्ही प्रेमाचा चाय देता ते प्रेम वाढतं. थँक्यू सो मच. आशिषजी चोरगे सरांना आपण आज सकाळपासून ऐकत आहात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री 11 काळगाव आयोजित श्री निनाय देवी चषक 2025 2 दिवसीय स्पर्धा दुसऱ्या फेरीतील ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला नवलाई स्पोर्ट शिंती, दुसऱ्या बाजूला वन साइड शिवाळा. 2 मातब्बर संघातील ही लढत. तीन षटकांची लढत. पहिलं षटक घेऊन सोमा, अतुल भालेकर त्यांच्या साथीला प्रवीण हारुगडे. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला प्रवीण नेवगे. कॅच ड्रॉप. कठीण झेल होता, सोपा करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअपने देखील चुकी केली आहे. कॅच ड्रॉप. 4 धावा प्राप्त होत आहेत. महत्वाच्या फलंदाजाचा झेल सोडणं तुम्हाला येणाऱ्या सामन्यामध्ये उपद्रव पाहायला मिळेल. रोहित शर्मा यांचा 4 धावेवर झेल सोडला होता. त्यानंतर 264 धावा. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील विश्व विक्रम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. आणि इथे अतुल भालेकर यांचा झेल सोडलाय. मी कौतुक करेन प्रवीण नेवगे यांचं, काय त्यांनी अंतर कव्हर केलं. आणि त्यानंतर बॅकअपने चुकी केली, त्या चौकार गेला. सोमाने पहिल्या चेंडूवर यश निर्माण करण्याची संधी क्रिएट केली होती, संधी गमावली. यॉर्करचा प्रयत्न, डेलिब्रेट डॉट बॉल. यासाठी सोमा यांची ओळख. यावर्षी पावसाळी हंगाम PTRBPL या खेळाडूने गाजवले. सोमनाथ अनुते सोमा या नावाने ओळखला जाणारा खेळाडू जिंती एक्सप्रेस. या खेळाडूची शरीरयष्टीवर जाऊ नका. वेगवान गोलंदाज, वेगासाठी ओळखला जातो. फ्रंटफुटला येऊन चांगला टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हरला आहे तैनात अक्षय. डॉट बॉल. दोन निर्धाव चेंडू आले चौकारानंतर. कमबॅक केलंय सोमाने. हाफ ट्रॅकर चेंडू बोल करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द लेन. ही ओळख आहे सोमाची. का मला जिंती एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं ते मात्र पहिल्या 4 चेंडूवर त्यांनी दर्शवलंय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 4 धावा. पुढे सरसावून पंच केलाय प्रवीण नेवगे. सर हातामध्ये मारलाय. फ्री होम डिलिव्हरी. विकेटचं पतन. मोठा धक्का वन साइड जिवाळा टीमला. ज्या खेळाडूच्या नावावर पहिलं वैयक्तिक अर्धशतक राहिले या स्पर्धेमध्ये, श्री निनाय देवी चषक, प्रवीण नेवगे. व्हॉट अ कॅच. स्वतःच्या शरीराचं संतुलन मात्र चांगलं ठेवलं आमचा कॅमेरामॅन बारक्या. मगाशी मागे बसला होता, आता पुढे आला. ऊन कमी झालं, जरा सांभाळून. आता पुढे पुढे करण्याच्या नादामध्ये त्याचा कॅमेरावर खूप चांगलं आहे. ज्या प्रकारे त्याचं कॅमेरावर आणि त्याच्या चांगल्या कॅमेरावरसाठी 2 चॉकलेट्स अल्पन लेबे. नवी बॅटर छोटा बाहुबली विवेक वरपे. विवेक वरपे पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन चुकी करतोय. पहिल्यांदा झेलसाठी गेले आणि त्यानंतर मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू जाईल सीमा पार. विवेक वरपे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 ने 8 धावा. आज सध्या आपण मागाशी देखील चर्चा केली ISPLच्या ऑप्शनची, IPLच्या ऑप्शनची. आज टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडूची चर्चा संपूर्ण
भारताच्या विश्वामध्ये होते. ISPLच्या ऑप्शनमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील मांगले गावचे खेळाडू भाऊ अर्थात विजय पावले तब्बल 32 लाखची बोली लागली आणि ओमकार तालमले यांची अगदी सनरायझर्स हैदराबादमध्ये निवड झाले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरे गावचे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू आज त्यांना सनरायझर्स हैदराबादने तब्बल 30 लाख रुपयांना घेतले आणि अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल आणि फॅमिलीचा सपोर्ट. सर आपण मगाशी देखील उल्लेख केला की तुमच्या मागे जर फॅमिली असेल ना तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. त्यांच्या वडिलांनी अगदी लाखांचं कर्ज घेऊन आपल्या मुलाला क्रिकेटसाठी पाठवलं आणि अक्षय तारमलेने ते खेळ करून दाखवला. आता त्यांना खूप सारे शुभेच्छा असतील. अक्षय शिंदे यांच्यासाठी पारितोषिक आलंय राजी रोडी सर यांच्या माध्यमातून मुकादम यांच्या माध्यमातून. स्कोअर 1 प्रत्येक झेलसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक मुकादम यांच्याकडून अक्षय शिंदे यांच्यासाठी म्हणजे एका झेलची किंमत 500. डॉट बॉल टीमची धावसंख्या धावफलकावर 8. आज चुका करते मी म्हणेन वन साईड जिवाळा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागतोय. चांगली गोलंदाजी बाबूराव पाटील. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. प्रवीण नेवगे संघर्ष करतायत. एक सिंगल हवी आहे. स्ट्राईक रॉटेट करावी लागेल. डगआउटमधून आवाज येतोय सिंगल घे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. पहिल्या 4 चेंडूवर ज्या प्रकारे बॅटिंगसाठी संघर्ष करत असताना परंतु मित्रांनो खेळाडूला प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावा लागतो. हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण प्रवीण हरोडे देखील मोठे खेळाडू आहेत परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात. कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट कोणतंही असू द्या तुम्हाला बाडपाचा सामना करावा लागतो. संघर्ष हा प्रत्येकाला अनिवार्य आहे. न्यू बॅटर पार्थेश भालेकर कॅप्टन आहे टीमचे. पार्थेश भालेकर त्यांच्या साथीला विवेक वरपे. यामध्ये जो सामना जिंकेल या 2 टीममध्ये तो DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाशी दोनात करेल हे पाहायचंय कोण जिंकतंय. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न हा देखील टायमिंग झाला नाही. चेंडू डॉट बॉल. पहिलं निर्धाव षटक येईल का या स्पर्धेचं हे पाहायचंय. 1 टू गो. पहिलं वैयक्तिक अर्धशतक प्रवीण नेवगे यांच्या बॅटमधून आलंय. पहिलं निर्धाव षटक बाबूराव पाटील यांच्या नावे राहू शकतं. शेवटचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर देखील धाव आली नाहीये. श्री निनाई देवी चषक 2025 मध्ये पहिलं निर्धाव षटक या गोलंदाजच्या नावावर राहिलंय. बाबूराव पाटील मान फॉर्म नवलाई स्पोर्ट चिंती. अप्रतिम गोलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. सूरज डिसले षटक क्रमांक 3. चांगला ऑन ड्राईव्ह खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव विवेक वरपे यांच्या खात्यामध्ये दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव वेगाने हवी आहे. पार्थेश भालेकर एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात विवेक वरपे यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. 5 चेंडूवर 2 किंवा 3 मोठे फटके आले ना तर मजा येईल मॅचला. ती क्षमता आहे विवेक वरपे यांच्याकडे.
बॅटची कडा लागली आहे. 1 धाव प्राप्त होईल घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवर 2 षटकार आले, 2 चौकार आले. धावसंख्या 25-30 पर्यंत पोहोचली तर फाईट करू शकते टीम वन साईड जिव्हाळा, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. अतुल भालेकर यांचे ते 6 चेंडू पॉवर प्लेचं षटक ते देखील महत्त्वाचं असेल. 25-30 कराव्या लागतील या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी अद्याप नवलाई स्पोर्ट जिंती. सोमा बाबूराव पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी. हा देखील चांगला यॉर्कर, चांगला ऑन ड्राईव्ह. 1 धाव प्राप्त केली जाते. प्रवीण नेवगे यांच्या हातातून चेंडू निसटला. 2 धावेचा प्रयत्न, यश प्राप्त होते. वेग वरपे सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ज्या प्रकारची खोलवर गोलंदाजी सुरू दिसली यांची, हात खोलण्याची संधी मिळत नाहीये. या डावाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, त्यानंतर धावाच आल्या नाहीयेत आणि हे कुठेतरी डोकेदुखी ठरले वन साईड जिव्हाळ्यासाठी. चौथा चेंडू. चौथा चेंडू शॉटम जॅक. काऊ कॉर्नर आहे तैनात. सोमा एका धावेचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न केला झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे. 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जाईल. 15, 2 to go. 2 षटकार हवेत. 27 होऊ शकतात. 2 चौकार आले, 23 होऊ शकतात. 2 डॉट आले तर 16चं लक्ष असेल. लेट सी. परंतु विवेक वरपे यांच्यावर आता संपूर्ण आशा आहे, संपूर्ण संघ आशेने पाहतोय. 2 मोठे फटके गरजेचे आहेत खूप टीम वन साईड जिव्हाळ्यासाठी. जर 2 षटकार आले आणि 27 झाल्या तरी मॅच चांगली होईल, कारण बॉलिंग अटॅक वन साईड जिव्हाळ्याचा चांगला आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग चांगली राहिली नवलाई स्पोर्ट जिंतीची. दोन्ही चांगले संघ. मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना ऑन साईडला खेळला. डी+ स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न इथे देखील होईल. फेकी खराब. 2 धावेचा प्रयत्न केला. अक्षय शिंदे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आता ज्या प्रकारे या षटकामध्ये धावा आल्या 2, 2, 2, 2. टीमची धावसंख्या 17. 1 to go. 9 आल्यात. बाबूराव पाटील समजू शकतो. दुसऱ्या चेंडूला सिंगल आली. बाबूराव पाटील यांच्या फिटनेसचं कौतुक करावं लागेल. काय या खेळाडूचा फिटनेस आहे, वरच्या दर्जाचा. निर्धाव षटक हाताळलंय म्हणजे पहा तुम्ही, खेळाडूच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, कारण बाबूराव पाटील म्हणजे एक नवलाई स्पोर्ट जिंतीचा हार्ड हिटर खेळाडू. पहिलं निर्धाव षटक हाताळणे मित्रांनो सोपं नसतं आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये. नवलाई देवीचा आशीर्वाद घेऊन खेळणारी ही संपूर्ण टीम. खोदून काढलाय. कॅपमध्ये फटका. विवेक वरपे यांचा लाजवाब स्ट्रोक. दर्जेदार. धावा मिळतील 4. वन साईड जिव्हाळ्यासाठी शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 21-22 धावांचं लक्ष. विजयासाठी नवलाई स्पोर्ट जिंती. 22 रन्स टू विन. बावीस धावांचं लक्ष नवलाई स्पोर्ट जिंती या संघासमोर ठेवलेलं आहे. वन साईड जिव्हाळा फिल्डिंग लावून घ्या. चला वन साईड जिव्हाळा 22चं लक्ष आहे. परंतु मित्रांनो हा सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो, कारण लो स्कोरिंग मॅच क्रिकेटमध्ये नेहमी रोमहर्षक होतात. अ गटातून टीम मुरुड 11 टॉप 4 मध्ये दाखल झाले. ब गटातून कोणता संघ DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि जो हा सामना जिंकेल तो DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड बरोबर 2 हात करेल.
संपूर्ण पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. संजय बापू आंबोळकर साहेब, वेदिका प्रदीप रामिष्टे, शिवण्या प्रदीप रामिष्टे आपला आभार, राजू बावडेकर आपला आभार, पोपट चिंचुलकर साहेब, कृष्णा चिंचुलकर दादा आपल्या मनापासून आभार, संदीप शेठ रामिष्टे, संतोष रामिष्टे साहेब, नाना आपला आभार, सचिन येळवे साहेब आपला आभार. भरवनाथ गणेश मंडळ बरेवाडी, त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ डाकेवाडी, टेटिमेवाडी, रामिष्टेवाडी या सर्व आम्ही या वाड्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. गोपीदादा सूर्यवंशी साहेब, गोपीशेठ आपला आभार आणि विविध सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आज त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे, पार पडत आले. मालिकावीरासाठी वॉटर गिझर आहे, ट्रॅक आहे. संजय लोटळे साहेब आपला आभार, अविनाश टाकवे साहेब, कृष्णा टाकवे साहेब आपला धन्यवाद, आकाश रामचंद्र आंबोळकर साहेब आपला धन्यवाद, प्रशांतदा पाटील साहेब, डॅशिंग अध्यक्ष अखंड शाहवाडी तालुका आपला धन्यवाद, राजू पवार दादा आपला धन्यवाद, संतोष साळुंके साहेब, कृष्णा चिंचुलकर साहेब, विजय पाचपुते साहेब, आनंदाना गायकवाड, कुमारी सेजल अन्वी रामिष्टे, अमोल जाधव, केटी स्पोर्ट्स, सुनील आंबोळकर, दत्ता डाकवे आपला धन्यवाद आणि श्री 11 काळेगाव संपूर्ण टीमचं मनापासून आभार. 22चं लक्ष आहे आणि 22च्या लक्षाचा बचाव करण्यासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कॅप्टन 26 अतुल भालेकर सज्ज होत असताना समोर आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रवीण नेवगे आणि त्यांच्या साथीला संतो डिसले. कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूची ओळख आहे. एका बाजूला सर्वोत्तम फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम गोलंदाजी. 22चं लक्ष छोटं आहे, परंतु मॅच रोमहर्षक होणार या शंका नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेटने सज्ज होत आहेत अतुल भालेकर. पहिला चेंडू पहिला चेंडू बॅटची काढा लागली आहे. यष्टीरक्षक प्रवीण हारुगडे उर्वरित काम पूर्ण करत असताना डॉट बॉल. पहिले 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील, कारण प्रत्येकाला माहीत आहे की अतुल भालेकर यांच्या पॉवर प्लेचं षटक या मॅचचा निर्णायक असेल. परंतु हे षटक जर तुम्ही सावधरित्या खेळलं नवलाई स्पोर्ट जिंतीने तर सामना उर्वरित 12 चेंडूमध्ये सोपा होऊ शकतो. पूल केलाय विवेक वरपे, वॉट कॅच, दर्जेदार झेल टिपलाय, अप्रतिम उल्लेखनीय झेल. यासाठी म्हटलं जातं की तुम्ही कोणत्याही खेळाडूच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, फिटनेस पहा त्यांचा. शेवटच्या क्षणाला खाली वाकून ज्या प्रकारे झेल टिपलाय, वॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर प्रवीण नेवगे, 0वर झेलबाद, सिल्वर डकचा शिकार. हे क्रिकेट आहे. रामदादा पाठच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये एकही धाव न करता परतलाय. म्हणून क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तुम्ही पहिल्या डावमध्ये 100 करा, 200 करा, दुसरा डाव तुम्हाला 0तून सुरुवात करायचं आहे. परंतु विवेक वरपे यांचं कौतुक, कारण ज्या प्रकारे त्यांनी झेल टिपला. विवेक वरपे आणि बाबूराव पाटील ज्या प्रकारे दोन्ही खेळाडूंच्या शरीरयष्टी आहे, अगदी असं वाटतं की भाऊ बाबूराव पाटील. राम सर, आपण उल्लेख केलाय की हा सामना लो स्कोरिंग आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. पहा तुम्ही. भागवतची बागल सर, वेलकम. हुक करण्याचा प्रयत्न, आपटी बार. संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा पिली कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि बाबूराव पाटील यांच्यासाठी हा शॉर्ट बॉल. त्यांना शुभ संध्याकाळ बोलणारा अगदी कानाजवळून गेला. 1 पॉट दी ओव्हरचा इशारा केलाय पंचांनी. यासाठी आपण ओळखलं जातं की अतुल भालेकर वेगवान गोलंदाज, सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा. समोर बाबूराव पाटील. हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, विवेक वरपे चेंडू खाली, प्रयत्न चांगला केला. इथे चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत, दूर राहिलेत. चेंडू सीमा पार,
धावा मिळतील 4. बाबूराव पाटील यांच्या पाठमधून निनाय देवी चषक चौकार. हा पाहू शकता रिप्ले तुमच्या समोर. बिडाला लेग समोरचा चेंडू पायावर होता, फ्लिक केला, विवेक वरपे डीप स्क्वेअर लेगला, इथे पोहोचले नाहीत. स्टार्ट थोडासा उशिरा घेतला. 4 चेंडूवर 4 धावा. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, 1 धाव प्राप्त होते. ज्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू, एक सिंगल. 5. 5 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. 22चा करते पाठलाग, नवलाई स्पोर्ट जिंती. हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह, पंचांकडे नजर आणि पंचांनी मात्र इथे अपील उचलून धरले. आणि ज्या प्रकारे अपीलमध्ये प्रचंड उत्साह, पहिल्या सामन्यामध्ये आपण उल्लेख केला होता की अतुल भालेकर हे मॅच सोडणार नाहीत आणि शेवटच्या चेंडूवर बाद केलाय बाबूराव पाटील यांना. टीमची धावसंख्या 5. 12 चेंडू, आता करायचे 17 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. 12 मध्ये 17. जमेची बाब संतोष डिसले अजून खेळपट्टीवर आहेत. न्यू बॅटर सोमनाथ अनुते, क्रमांक 4. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता. परंतु अतुल भालेकर यांचा षटक का मला जलदगती गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा हा खेळाडू सहजासहजी हार मानत नसतो. संस्कार मोहिते षटक क्रमांक 2 साठी एक यंगस्टर खेळाडू आहेत. यावर्षी या खेळाडूने देखील प्रभावित केले. PTPL ऑप्शनमध्ये या संघ मालकांची देखील नजर असेल या खेळाडूवर. कमी वर्षाचा खेळाडू, प्रभावित करणारी गोलंदाजी. 12-17. समोर एक धुरंधर फलंदाज संतोष डिसले. पहिला चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, +1, 2 धावा. 12 चेंडू आता करायच्यात 15 धावा. प्रत्येक महत्वाचा चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. संस्कार मोहिते, अतुल भालेकर गेले, त्यांना अगदी एक मेसेज दिलाय. आणि हे असं अनुभवी खेळाडूचं लक्षण. ज्यावेळेला यंगस्टर चुका करतो ना, तुम्हाला एक मेसेज द्यावा लागतो. 12-15. सामना इथून देखील टर्न मारेल, इथून देखील सामना युटर्न होऊ शकतो. एका बाजूला जिंती, हा देखील लोअर फुल टॉस, व्हाईट +1. या 2 अवांतर धावा. 12 चेंडू आता करायच्यात विजयासाठी. 13 धावा. 12-13. SC रक्षक अगदी असताना लगोलग उभे आहेत. दबाव आहे संस्कार मोहिते यांच्यावर. आणि आता इथे 12 मध्ये 13 गोलंदाजी केली जाते. बदली. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते, परंतु इथे 2 धावा तुम्ही 4 धावा अतिरिक्त स्वरूपात खर्च केल्यात. विवेक वरपे त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आणि या गोष्टी खूप शिकवून जातील संस्कार यांना, कारण क्रिकेट तुम्ही जेवढं समजता ना तेवढं सोपं नाहीये. अनुभवातून शिकावं लागेल. विवेक वरपे यांचा पहिला चेंडू पंच केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच. संतोष डिसले यांच्या पाठमधून मॅच खुली करणार येतोय षटकार. 7 धावांची आवश्यकता, परंतु हा पहा फटका. डोळ्यांचं पाळणं फेडलं या फटक्याने. बॅकफुटला गेल्याने काय पंच केला. हा मोठ्या मनचा सरपंच. अप्रतिम स्ट्रोक.
सामना खुला झालाय. ड्राईव्ह केलाय, पुढ्यात टाकला आणि सामना विजया समीप घेऊन जाणार येतोय. दुसरा धमाकेदार दर्जेदार अफलातून संतोष डिसले यांच्या पाठमधून षटकार. चला या टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टॉससाठी यायचं आहे कॅप्टन, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग केले संतोष डिसले यांनी, पहिलं षटक राहिलं वन साइड जिवाळ्याचं, दुसऱ्या षटकामध्ये सामना पूर्णपणे निसटला हातातून. हे क्रिकेट आहे मित्रांनो, लो स्कोरिंग मॅच. असं वाटलं की सामना रंगतदार होईल, परंतु दोन मोठ्या फटक्याने सामना खुला झाला. संतोष डिसले एका धावेची आवश्यकता असताना ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मात्र प्राप्त केली जाते आणि टीम नवलाई स्पोर्ट जिंती तिसऱ्या फेरीमध्ये झाली आहे दाखल. या मॅचचा हिरो